हा जो गद्दार याला मी भामटा आणि सोंगाड्या म्हणतो. याने एवढी भामटेगिरी केली. प्रत्येक भाषणामध्ये काय म्हणायचा, त्याची भाषणं ऐका तुम्ही. अशी तळपायाची आग मस्तकात जाते ना राऊत साहेब. अहो आम्ही सुद्धा त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट शिवसेनेत आहोत. खरं तर आज आम्ही मूळ शिवसेनेतील. तुम्हाला आम्हाला गद्दार म्हणण्याचा काहीही अधिकार. कालपर्यंत ओमराजे तुमच्या पक्षात होते तेव्हा ओमराजे लय चांगला म्हणतो, ओमराजे एक नंबर म्हणतो. आणि या 4 दिवसात तुम्हाला ते एवढे भ्रष्टाचारी गद्दार असे कसे झाले हो? आज तुम्ही दादांचा भ्रष्टाचार बाहेर काढताय. कालपर्यंत दादा त्याच पक्षात होते तेव्हा तुम्हाला वाटलं नाही हो कधी एका भ्रष्टाचारी खासदाराला आपण पोचतोय, तेव्हा तुम्हाला काही जाणवलं नाही भ्रष्टाचार केलं म्हणून. आज दादांनी पक्षांतर केले की तुम्ही त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढता. आपण इथल्या सामान्य जनतेला माहिती आहे की कोण भ्रष्टाचारी आहे, कोण काय करतंय, कुणी ह्या जिल्ह्यासाठी काय केलं. इथल्या प्रत्येक सामान्य जनतेला हे माहिती आहे. आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे. ही सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दादांना 1 वेळा आमदार केलं, 2 वेळा खासदार केलं. त्या गोष्टीचं तुमत नाही. त्यावेळी दादांनी सांगितलेलं आहे की सन्माननीय उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे साहेबांवर मी काहीही बोलणार. किंबहुना कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितले की यांच्यावर टीका करू नका. हे दादाचा मोठेपणा धाराशिव जिल्ह्यातील सगळ्या जनतेला माहिती आहे की तुम्ही आज ओम दादावर आग पाकड करताय ना. 100 कोटी घेतले, 50 कोटी घेतले, मंत्रिपदासाठी घेतले. धाराशिव जिल्ह्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत अगदी सामान्य कार्यकर्त्यापर्यंत माहिती आहे की पैशाच्या लाचारीसाठी फुटणारे ओम दादा नाही, किंवा मंत्रिपद भेटते म्हणून ही फुटणारे ओम दादा नाही. आजची परिस्थिती वेगळी आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला माहिती. आज सामान्य माणसाचे काम करायला ज्या ज्या अडचणी येतात, गोरगरिबांचे काम करण्यासाठी ज्या अडचणीत आणलं जातंय, या सगळ्यांचा सारासार विचार करून दादांनी शिवसेना पक्षात जायचा निर्णय घेतलेला आहे. आणि मी वारंवार सांगत आलेलो आहे की ओम दादा हे आमच्यासाठी पक्ष आहे आणि ओम दादा ही आमची निष्ठा. त्याच्यामुळं ओम दादांपेक्षा आमच्यासाठी मोठं दुसरं तिसरं कुणी असू शकत नाही. राऊत साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात जाऊन तिथल्या नेत्यावर मनसोक्त आग पाकड करा. आमचं काहीही म्हणणं नाही. पण तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील ओमराजे यांच्यावरती तोंडसूट घेण्याचा प्रयत्न करू नका. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपवण्याचं काम हे तुम्ही आजपर्यंत करत आलेलो. आणि हे आम्ही नाहीत म्हणत, की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य जनता म्हणते. याच्यावर थोडा विचार करा. जय महाराष्ट्र.